स्वर्गात. अहो माझं ऐका, नका जाऊ त्या स्वर्गात. आईला घ्या. मला एक कळत नाही, स्वर्गात जायचं म्हटलं तर हे काका आडवे काय येतात? काय बरोबर आडवे येणार का? कारण आपल्या आधी त्याचा नंबर आहे ना. अरे जन्नत आहे जन्नत. ओव्हन त्याला हेवन म्हणायचं असणार. तो असंच इंग्रजी बोलतो. त्याचा बाप इंग्लिश मिडियमला होता ना, शिकायला नाही पिऊन म्हणून. मामा आज बनायचं का पिऊन? नाही म्हणजे लय दिवस झाले पिऊन बनून. जाऊ दे रे, याचं काय. काय ग बघा तुमचा लाडका लेका अजून झोपलाय. ये मुर्द्या बघा की. अरे मुर्द्या मुर्द्यासारखा झोपलाच काय रे? आता मुर्द्यासारखा झोपणार नाही. अरे 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 झोपलाच काय गाढवा सारखा? मोठा गाडा कुठे? मोठं गाडव म्हणजे माझा बा, हिचा नवरा. तुक्या बाल गाडव म्हणतोस? ए तुक्या मजा मस्ती लय झाली, आता उठन कामाला जा. बा कुठे गेला ग? कामाला गेला ना. पण घरातला एक माणूस काम करत असताना मी काम करायची गरज आहे का? तुक्या अरे तुला लाज नाही वाटत? बा कमावतो ना तू नुसतं बसून खातोस ते? अरे तुक्या तुझ्या बाची चप्पल तुझ्या पायाला यायला लागली ना. चांगलं ना बघाय, नवीन चप्पल घ्यायला नको, बाचे कपडे मला होतात, नवीन कपडे घ्यायला नको. उगा वाचा वाचा बोलू नको, उठ आणि कामाला जा. हो पण जाऊ कुठे कामाला? कुठे म्हणजे? आपल्या पिढ्यान पिढ्या ज्याच्याकडे काम करतात त्याच्याकडं, म्हणजे जमीनदाराकडं. ठीक आहे जातो. अंगावर कशा पाय काढतोस? तुम्ही तिकडे जा, मला लेंगा काढायचा आहे. इथं म्हणजे आता तू पाणी घातलं ना, तू अंगावर पाणी घातलं ना, तू मला ओलं केलं ना, नुसतं साबण लावतो की झाले अंगावर. कामाला हरामखोर नालायक, थांब तिथेच. पण तिथेच थांब. कामासाठी आलायस ना रे? काम करायचं आहे ना तुला? काय रे, कामावर यायची ही वेळ आहे का? कामावर वेळेवर यायला नको, पगार मात्र घ्यायला वेळेवर याल. चालतो जातो, फिरायला जातो. अरे का चाललास? कामाला गेलो होतो, मग ते म्हणले चालू पड, मी चाललो. असं कसं होईल? थांब तिथं, फोबाड फोडून टाकीन तुझं. तुला नाही तू क्या तुला नाही ते. माझा ग्लास घेऊन ये रे शिवा. दार लावून घे. मालक संतू भाऊ मालकानी मारलं तुला? मारलं नाही, नंबर त्याची चाकरी केली, त्याचा पगार मिळाला आज. माझ्या बापसाद्यापासून समधी या वाड्यामध्ये खपत आली म्हणून मी आपण खपत होतो. पण काही दिवसांपूर्वी यंत्रणा आली, ट्रॅक्टर आली, मळणी कापणी फवारणी समजा यंत्रणा व्हायला लागलं. त्यांची माणसांची गरज संपली, त्यांनी आम्हाला कामावर काढून टाकलं. तशी काय काम असलं तर वाढव निरोप यायचा. या आज पण निरोप आला होता, पण अरे पोरगी तापानं पण पडली आणि म्हणून मला यायला उशीर झाला तर आले आला मला. संतू भाऊ रडतो त्याला रडू दे त्याला, मग तो मोकळा होईल, म्हणजे दुसरीकडे काम तरी शोधा जाईल. अरे पण किती रडतो तो, रडू दे. संतू भाऊ रडू दे मला. रडलो नाही तर आतनं घुसमटून मारेन मी. ऐक माझं. मालक काय? मी हनुमा, हा माझा लेख तुके. नमस्कार. तू क्या मोठा झालास? मग काय तेवढंच राहणार. काय रे, काय काम करणार? तुम्ही सांगाल ते काम करील त्यो. ए हणम्या, अरे तू काम करणारच का त्यो? मग उगाच कशा पाय आगोपणा करतो मध्ये मध्ये? नाही तोच करणार. बैलाला बैलगाडी चालवता येते. जी बैलगाडी येते. हणम्या गाडी तयार कर. तू क्या गाडी येते? हा, माडीवर धान्याच्या गोणी गाडीत भर. तू क्या गाडी घेऊन जायची आणि तालुक्याला गोडाऊनला रीती करायची. काय हणम्या, लेकाला गोडाऊनचा पत्ता समजावून सांग.
तू क्या आता तू आमचा गाडी वान. आभार आहे तुकाराम बाबा. बर चालेल. कधी तुम्हाला वाटलं मुंबईला यावंसं हा. तरी तुमच्या कंपनीचं कार्ड आहे तिथे कोणाला विचारायचं आपल्याकडे आणून सोडणार. बर तुम्हाला कधी गावाकडे यावं असं वाटलं हा. तुम्ही आलात हा. तर माझं नाव विचारायचं तुम्हाला कोणी माझ्या घरी आणून सोडल. आता मी कशाला येतो गावाकडे. नाही कधी हा. ट्रक सोडून बैलगाडी चालवावीशी वाटली तर टार्गे टार्गे टार्गे. चला चला बरं. तिकडे जमीन जरा कोकलत असेल भेटू पुन्हा. येऊ या. चला चला मालक आलं तालुक्याला माल रिता करून. गडद जिंकून आलेस नव का. जी जी काय जी मायला मला याला समजलंस का रे तू. समजायचं काय त्यात. काय काय म्हणलं नाही रे नाही असं कसं म्हणणार मालक तुम्ही आमच्या अन्नदाता. तू? अरे म्हणले का त्या अन्नाला जागणार कोण तुझा बाप. डोळं करतो डोळं खाली कर डोळं खाली करून बोल. बापाचं नाव काढायला लय राग आला हं? काम तुझ्या त्या बापालाच बोलितो. ए अण्म्या कुठे मिळाला. आलो मालक आलो. ए अण्म्या जी मालक. मला जरा सांग तालुक्याला जाऊन सामान रित करून ये, किती वेळ लागतो. 4 तास. या लेखाला 7 तास कशा पाहिजे लागले. बार रस्त्यात एक ट्रक पंक्चर झाला त्याला ते मदत करत बसला असेल. अरे गाडी तुझ्या बापाची आहे का रे. मालक. आला आला राग आला. बापाचा एवढा पुळका आहे होय तरी नशीब आम्ही टाकलेले तुकड्यावर जगतोय. मग काय मेहरबानी नाही करत. माझा बाप तुमच्या शेतात राबतो ना म्हणून तुम्ही जगताय. नाहीतर कोणी कुत्र हाल नाही खाणार तुमचं. पहा माझ्या बाचे हात पहा कसे रापलेत तुमच्या शेतात काम करून. हातात कधी वेळा तरी धरला का. चाकू धरलाय फक्त ऍपल चिरायला. माझा बा तुमच्या शेतात राब राब राबतो धान्य पिकवतो आणि तुम्ही काय करता मूठभर धान आमच्या हातात टाकता आणि बाकी सगळं हडप करता. का तर आमच्या जमिनी तुमच्या बापानं हडप केल्या म्हणून. तू क्या ए जमीनदार विचार करून हात उचला विचार करून हात उचल. अरे तू माझ्यावर हात उचलला ना तर कोणाला काही वाटणार नाही तुझी लायकीच ती आहे. पण मी जर हात उचलला ना तुझ्यावर तर अख्ख्या गावात शोभा होईल. मायला एवढी रग आहे मग बाप कशा पायी हात पसरतो कामासाठी. कामासाठी हात पसरतो भीक मागण्यासाठी नाही. आणि आमच्या हातामध्ये एवढा दम आहे ना का कुठली जमीन फाडून त्याच्यातनं शेती करू. अरे लेका आम्ही काम नाही दिलं तर तुम्हाला भीक बी नाही देणार कोणी. तुझ्या हातात तर भीक मागायचा पण दम नाही. ठीक आहे तर मी बी जमीनदार आहे. बघतो कोणची जमीन तुम्ही फाडून शेती उगवतात ते. चला चला चालते बाप आणि लेक दोघं इथं. शिवा शिवा वा कुठे शिवा मधला नुसतं शीत आला. उचला रे याला. निघून द्या बाहेर. नको नको हे धरा मालक. मालक एक गोष्ट मात्र कबूल करतो आमची ऍपल खायची लायकी नाही पण तुमची चप्पल खायची लायकी. हकला याला भुका बरोबर झाला. आता मला सोडून परत मुंबईला चाललो तेवढं दिसला तुम्ही. पाहुणं तुम्ही सकाळी बोलले होते मी मुंबईला आलो तर काम मिळेल का. काम मिळेल. अरे येऊन तर बघ. अरे मुंबई आहे मुंबई कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. मुंबादेवी म्हणतात तिला. तिच्या चरणी जो कोण जातो ना त्याचा भरभराट करते. मग बरोबर बोलतायत ते. रोज काय चुकीचे बोलतो. चला चला तुम्ही चला. गौरा जा जाऊन सांग माझ्या आई बापाला म्हणा तू काय त्यांनाच नाही अख्ख्या गावाला पैका कमवून दाखवायला निघालाय. अरे आई मला काय सांगशील का नाही. त्यांना सांगायला नको. त्यांना कशाला सांगायला पाहिजे कशाला सांगायला पाहिजे त्यांना. त्यांनी घराबाहेर काढलं ना मला. जगलो काय मेलो काय त्यांना काय फरक पडतोय. चला. अरे तू क्या आई. मग मुंबईला जायचं नक्की. नक्की नाही मग ते मुंबईची गर्दी ते छातीचा खोका डॉक्टरकडे पैसे. काय पाहुणं मस्करी करताय. आता चला मुंबईला जे होईल ते होईल. जायचं. चला तुम्ही. तू क्या पत्र पाठव रे. काकू 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 तू क्या मुंबईला गेला. काय तू क्या मुंबईला गेला. माझा तू क्या मुंबईला गेला. काकू काय झालं. आहो आपला तू क्या मुंबईला गेला. आडवा त्याला. काय सांगतेस काय. वय अहो काकू असं काय करतायचा. हे बघा गावातल्या प्रत्येक घरातला कोण ना कोणतरी मुंबईला गेलंच आहे ना कामधंद्यासाठी.
मग अगं जे गेलेत ते काय आपल्या आई वडिलांना रागून गेलेत का? जाताना लेकराला भाकरी बी दिली नाही चांडाळली तर पण मी तुकेला चांगली ओळखते. आता पतूर त्याचा राग गेली असेल. या 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 तुकाराम शेठ, आमच्या घरात तुमचं स्वागत असो. तुकाराम शेठ, हा चाललो मी परत. का तुम्हाला म्हणलं ना तुक्या, मला तुक्या ये. आता कसं आजपासून तू इथे राहायचं. इथं या घर? हा. नाही मामा, मी परका माणूस. ए 25 वर्ष ट्रक चालवतोय. ट्रक एका नजरेत समोरचा माणूस ओळखतो. नाही पण ऐका ना मामा माझं तुम्ही. ठीक आहे, ऐकतो तुझं. असं नाही ना, वाईट नका वाटून घेऊ तुम्ही. पण मी कोण कुठला परका माणूस, एवढं का करता माझ्यासाठी तुम्ही? अरे तू क्या, मी सुद्धा तुझ्यासारखाच मुंबईत आलो होतो, कोणाचा आगापिछा नसताना. आणि अशा माणसाचं जगणं कुत्र्यापेक्षा लाजीरवाणं असतं ठावाय मला. म्हणून माझ्या पद्धतीने होईल तेवढी मदत करतो. आता आपल्या जगण्या क्लीनर आहे, हा तुझ्यासारखाच मुंबईत आला. पण आज भावापेक्षाही जीवा भावाचा आहे माझ्या. या जगण्याप्रमाणे नवनाथ, जालिंदर यांच्याशिवाय दुसरं कोण आहे मला? दादा, कोण कुठली माणसं तुझ्या जीवाभावाची? शकू अभावात नाही घ्या. आणि तुझी सख्खी बहीण तुझी कोणी नाही? अरे बापरे, मामा काय प्रकार आहे हा? काय नाही रे, माझी बहीण शकू. काय बऱ्याच दिवसानं आलो ना, आणि मुंबईत जरी असलो तरी घरी रोज जाणं होत नाही ना. आणि मग तिच्याकडे लक्ष दिलं नाही ना, ही असे ते उदळ आपट करते. पण हे काय आता, काय करायचं? काय करायचं नाही, उद्या ती होणार शांत. हा, आपण काय करूया, आजचा दिवस आपण बाहेर राहूया. म्हणजे कुठं म्हणजे आपल्या अड्ड्यावर. अड्डा? तो नाही रे, आमच्या ट्रकचा अड्डा. लवकर. तुमचा डबा बापरे. तर हा आमचा अड्डा. अड्डा आहे काय तुमचा? हा. अरे वा. अरे मामा कधी आला? हा पाहुणा कोण? हे आत्ता झालो. येताना माझ्यावर पाहुणा घेऊन आलोय. हा आमचा जालिंदर. नमस्कार. राम राम. आणि मी नवनाथ. हा. नवनाथ. हा. जालिंदर जमदाडे. हा. तुम्ही नवनाथ ढमढेरे. हा. तू कसं ओळखलं? हे पहा ना. अरे राम हाऊ आर यू? ही आमची त्रिमूर्ती. हा जगण्या, हा मारत्या आणि हा महाद्या. हे आमच्या क्लीनर आहेत. काय कसं काय? बरं आहे ना, हाडाचे क्लीनर दिसत्यात. म्हणजे नुसते हाडच दिसत्यात. जायचं का स्वर्गात? अहो माझं ऐका, नका जाऊ त्या स्वर्गात. आईला घ्या. मला एक कळत नाही, स्वर्गात जायचं म्हटलं तर हे काका आडवे काय येतात? नाही, बरोबर आडवे येणार. का? कारण आपल्या आधी त्याचा नंबर आहे ना. अरे जन्नत आहे जन्नत. ओहन. त्याला हेवन म्हणायचं असणार. तो असंच इंग्रजी बोलतो. त्याचा बाप इंग्लिश मिडियमला होता ना, शिकायला. नाही पिऊन म्हणून. मामा आज बनायचं का पिऊन? नाही म्हणजे लय दिवस झाले पिऊन बनून. जाऊ दे रे, याचं काय. त्यात काय एवढं, आपण पण बनवू की पिऊन. आपल्याला कुठल्या कामाची लाज नाही बरं का. जास्तीत जास्त काय करावं लागेल, केर काढावं लागेल, गालीची इकडची तिकडे करावं लागतील, घंटा वाजवायला लागेल. हे का असले? अहो तुकारामराव, असं बावळ्यासारखं वागू नका, समधे हसतील तुम्हाला. माझा ऐका तुकारामराव, यांच्या नादी लागू नका. नाही, मी काय म्हणतो, आता हा मुंबईत आला, मुंबईत राहणार, मग याला दुनियादारी शिकवायला नको? अहो माझा ऐका, या मुंबईत राहून उन्हाळे पावसाळे बघून माझ्या डोक्यावरचे गेले. त्यात काय, ह्याचे पण गेले. अरे बाबा, चल निघू. अहो पण अरे आपण फक्त मार्गदर्शन करायचं, चांगलं काय वाईट काय तो ठरवेल.